हॅलो एव्हरीवन, बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर पहा, या बालदिनानिमित्त आपण आज या व्हिडिओमध्ये दररोज मुलांना इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा, कारण की आपण या चॅनलवरती इंग्रजी शिकवत असतो, तेही खूप सोप्या पद्धतीने। तर पहा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न देत आहे, तुम्ही तो सॉल्व्ह करायचा आहे। तर प्रश्न असा आहे, पहा, आय डॅश अ स्टुडंट, याच्यामध्ये तुम्ही फील करायचंय कुठलं हेल्पिंग वर्ब येणार ते तुम्ही फील करायचंय, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। तर पहा, मी 3 ऑप्शन देत आहे। ऑप्शन नंबर फर्स्ट इज, ऑप्शन नंबर सेकंड एम अँड ऑप्शन नंबर थर्ड आर। याच्यामध्ये कुठलं परफेक्ट हेल्पिंग वर्ब असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तर पहा, इंग्रजी प्रॅक्टिस सेशनचे जे आपण व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवलं आहे, तुम्हाला याचं उत्तर नक्कीच द्यायला जमेल। तर पहा, दररोज मुलांसोबत इंग्रजीमध्ये कसं बोलायचं। ओके, तुम्हाला हे तर माहिती असेल की आपली मातृभाषा मराठी आपण मुलांना थोडी शिकवले की बाळा हे बघ, हे करता, हा क्रियापद, हे घे, असं वाक्य तयार कर आणि असं बोल। आपण आपल्या मुलांना शिकवलंय का? तर नाही। तरी पण पहा, मुलं खूप छान मराठी बोलतात। का बरं? तर मुलं आपल्याला ऑब्झर्व करतात, आपण जे बोलतो ते ऐकतात आणि बोलू लागतात। तर हाच प्रयत्न आपण करायचा आहे की आपण छोटे छोटे वाक्य दररोज इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते मुलं ऐकून बोलतील। तर हा आपला छोटा प्रयत्न नक्कीच आपल्या मुलांच्या मोठ्या भविष्यासाठी खूप मोलाचं कार्य करेल। या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला वाक्य देणार आहे, तुम्ही त्या वाक्यांचा खूप छान पद्धतीने सराव करा। दररोज एकच वाक्य घ्या, एकाच वाक्याचा खूप छान सराव करा। दिवसातून 10 ते 15 वेळा बोला, मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करा। जेवढा जास्त सराव कराल तेवढ्या कमी दिवसात तुम्ही इंग्रजी बोलू लागाल। ओके, सुरुवात ही छोट्या वाक्यापासूनच सुरुवात करा, एका वाक्यापासूनच सुरुवात करा, कारण की तुम्हाला माहिती असेल कुठल्याही मोठ्याची सुरुवात ही छोट्यापासूनच असते। ओके, तर पहा, हे जेव्हा वाक्य सगळी संपतील त्यावेळी मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते की तुम्हाला दुसरं कोणाची ही व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही, कारण की तुम्ही स्वतः वाक्य तयार करून स्वतः बोलणार आहात। ते कसं? तर पहा, मी तुम्हाला वाक्यामध्ये पुढे देणार आहे की आपण मुलाला म्हणतो की ओरडू नको, त्यावेळी कसं वाक्य बनणार? ओरडू नको, डोंट शाउट। ओके, डोंट लावणार आणि शाउट। डोंट म्हणजे काय? तर करू नको। शाउट काय झालं? तर वर्ब झालं। असं करू नको आपल्याला म्हणायचे, ओरडू नको। ओके, देन आपल्याला वर्ब फक्त चेंज करायचे, बोलू नको, तिकडे जाऊ नको, येऊ नको। कसं होणार? डोंट गो, जाऊ नको, डोंट कम, येऊ नको, डोंट क्राय, रडू नको, डोंट स्पीक, बोलू नको, डोंट लाफ, हसू नको। असे तुम्ही वेगळे वेगळे वाक्य, वेगळी वेगळी क्रियापदे घेऊन बोलू शकताय। आणि वाक्य क्रियापदांचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे, तुम्ही त्या क्रियापदांचा पण अभ्यास करा आणि त्या वाक्यांना जोडून तुम्ही एक नवीन वाक्य तयार करू शकताय आणि स्वतः बनवू शकताय आणि बोलू शकताय। तुमच्यामध्ये खूप छान प्रकारे सुधारणा होईल। गणवेश घाल, गणवेश घाल कसं बनेल? वेअर युअर युनिफॉर्म, वेअर युअर युनिफॉर्म। देन पहा, शर्ट घाल, शर्ट घाल कसं बनतं पहा, पुट ऑन युअर शर्ट, पुट ऑन युअर शर्ट। तर पहा, मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं ऑब्जेक्ट चेंज करून आपण खूप सारे वाक्य कसे बनवू शकतो। तर इथं त्याचं एक्झाम्पल पहा, तुम्हाला आता म्हणायचं की सॉक्स घाल, सॉक्स घाल कसं बनेल पहा, पुट ऑन युअर सॉक्स। ओके, देन पहा, शूज घाल, शूज घाल कसं बनेल, पुट ऑन युअर शूज। देन पहा, शर्टची इन कर, शर्टची इन कर, टक इन युअर शर्ट, टक इन युअर शर्ट। देन पहा, हात वर कर, हात वर कर कसं होणार, हँड्स अप, हँड्स अप। देन पहा, बोलू नको, बोलू नको कसं बनेल पहा, डोंट स्पीक, डोंट स्पीक। ओरडू नको, डोंट शाउट, डोंट शाउट। लाजू नको, लाजू नको कसं बनेल पहा, डोंट बी शाय, डोंट बी शाय। देन पहा, इकडे ये, इकडे ये, कम हिअर, तिकडे जा, गो देअर, माझ्याकडे बघ, लुक ॲट मी, किंवा फक्त आपल्याला म्हणायचंय इकडे बघ, कसं होणार, लुक हिअर, तिकडे बघ, लुक देअर। वेळेवर ये कसं होईल, बी ऑन टाइम, वेळेवर ये। देन लवकर ये, लवकर ये कसं बनणार पहा, कम सून। माझे ऐक, माझे ऐक कसं बनणार, लिसन टू मी,
ओके, इथं तुम्ही आता ऑब्जेक्ट चेंज करून खूप सारे वाक्य बनवू शकता. कसं पहा, तिचे ऐक, लिसन टू हर, त्याचे ऐक, लिसन टू हिम, अशी खूप सारी वेगळी वाक्य तुम्ही तयार करू शकता आणि बोलू शकता. देन पहा, तू माझं ऐकत नाही. तू माझं ऐकत नाही कसं बनणार? यू डोंट लिसन टू मी. यू डोंट लिसन टू. खातावेळी बोलू नको. कसं बनेल पहा, खातावेळी बोलू नको. डोंट टॉक व्हाईल इटिंग. डोंट टॉक व्हाईल इटिंग. खातावेळी बोलू नको. देन पहा, एक घास घे. एक घास घे कसं होणार? टेक अ बाईट. टेक अ बाईट. देन नीट चाव. नीट चाव म्हटल्यावर कसं होईल? च्यू वेल. च्यू वेल. हळू हळू खा. हळू खा कसं बनतं पहा? ईट स्लोली. ईट स्लोली. देन गिळू नको. तुम्ही पाहिलं असेल काही काही मुलं भात वगैरे नुसतं असं गिळून वगैरे टाकतात, चावत नाहीत अजिबात. त्यावेळी आपण म्हणू शकतो त्यांना डोंट गल्प इट. डोंट गल्प इट. देन पहा, सांडू नको. अन्न सांडू नको कसं होणार? डोंट स्पील द फूड. डोंट स्पील फूड. देन पहा, पाणी सांडू नको कसं बनणार? डोंट स्पील द वॉटर. डोंट स्पील द वॉटर. तुझी टिफिन बॅग घे. तुझी टिफिन बॅग घे. टेक युअर टिफिन बॅग. देन स्कूल बॅग घे कसं बनेल? टेक युअर स्कूल बॅग. घाई कर कसं होईल? घाई कर. हरी अप. देन घाई करू नको. डोंट हरी. काळजीपूर्वक जा. गो केअरफुली. सॉरी म्हण. से सॉरी. तसंच थँक्यू म्हण. से थँक्यू. गोंधळ करू नको. डोंट मेक नॉइज. गोंधळ करू नको. भांडू नको कसं होईल? भांडू नको. डोंट फाईट. हे विसरू नको कसं बनणार पहा? हे विसरू नको. डोंट फॉरगेट धिस. धिस हे. आता ते विसरू नको. डोंट फॉरगेट दॅट. ते विसरू नको. धिस दॅटचा मी व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहून घ्या. तुम्हाला खूप इझी जाईल. धिस काय असतं, दॅट काय असतं, दोज काय असतं. अभ्यास कर. स्टडी. तुझं गृहपाठ कर. डू युअर होमवर्क. पुस्तक उघड. ओपन युअर बुक. पुस्तक बंद कर. क्लोज युअर बुक. डोळे बंद कर. क्लोज युअर आईज. माझ्या मागे म्हण. रिपीट आफ्टर मी. ओके. एक मिनिट थांब. वेट अ मिनिट. वेट अ मिनिट. एक मिनिट थांब. खेळायला जा. गो टू प्ले. चला खेळूया. लेट्स प्ले. चला अभ्यास करूया. लेट्स स्टडी. मला जाऊ दे. लेट मी गो. मला बोलू दे. लेट मी स्पीक. मी करू शकतो. आय कॅन डू. मी ऐकू शकतो. आय कॅन लिसन. त्याला स्पर्श करू नको कसं बनेल पहा? त्याला स्पर्श करू नको. डोंट टच दॅट. ह्याला स्पर्श करू नको कसं होईल? डोंट टच धिस. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट